साबुदाणा खिचडी ही अनेकांच्या आवडीचा विषय. उपवासाला खाल्ला जाणारा हा पदार्थ आपण काही वेळा सहज म्हणून नाश्त्यालाही करतो. तर चला मग आपण ही खिचडी बनवायला स्टार्ट करूया. साबुदाणा खिचडीसाठी लागणारा साबुदाणा मी पहिलेच रात्रीला भिजवून ठेवलेला आहे. रात्रीला भिजवून ठेवलं म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भिजतो. खिचडी व्यवस्थित मोकळी व्हावी त्यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहे. तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. तर आपल्याला 4 ते 5 बटाटे घ्यायचे. बटाटे अशा प्रकारे कट करून घ्यायचे आणि कट करून झाल्यानंतर एका कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजल्यामुळे शेंगदाण्याचा जो कच्चापणा असतो तो निघून जातो. आपण बघू शकता अशा प्रकारे चटके लागेपर्यंत शेंगदाण्यांना भाजायचे आणि भाजल्यानंतर हे आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि काढल्यानंतर जी साल आहे ती पण काढून घ्यायची आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. आणि हे वाटून झाल्यानंतर आपल्याला हे साबुदाण्यातच मिक्स करायचं आहे. साबुदाणा खिचडी ही कोणाला तिखट घालून आवडते तर कोणाला हिरव्या मिरच्यांची आवडते. आपण आपल्या आवडीनुसार तिखट किंवा हिरवी मिरची घालू शकता. मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमच्यापेक्षा जास्त थोडं तिखट घालायचे आणि हे सुद्धा आपण एक वेळेस व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर जे बटाटे कट करून ठेवलेले आहे ते घालायचे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला. जेव्हा आपण बटाटे घालतो तेलामध्ये तेव्हा जे तेल आहे ते व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे, नाहीतर जे बटाटे आहे ते खाली चिकटतात. बटाटे अगदी 1-2 मिनिट परतून झाल्यानंतर यात आपल्याला शेंगदाणे घालायचे, अख्खे शेंगदाणे आणि हिरवी मिरची घालायची, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण बघू शकता की ही मिरची झालेली आहे ती काढून घ्यायची आपल्याला. आणि जर आपण उपवासाला जिरा, कोथिंबीर आणि कढीपत्ता खात असाल तर ते सुद्धा यात घालू शकता. बटाटा चांगला परतला की मग साबुदाणा आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते घालायचं आहे. ते चांगलं परतून घ्यायचं आहे. साबुदाणा नीट परतला गेला की तो मंद आचेवर पुढचे 3-4 मिनिट आपल्याला असंच हलवत राहायचं आहे. साबुदाणा परतला गेला की पुष्कळ वेळा आपण त्यावर झाकण ठेवतो वाफवण्यासाठी. झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही. झाकण ठेवल्यामुळे जो साबुदाणा आहे तो चिकट होतो. आणि आपण बघू शकता की साबुदाणा खिचडी किती छान मस्त दाणेदार झालेली आहे. आणि वाटलं तर आपण यावरच लिंबू पिळून सुद्धा घालू शकता. साबुदाणा खिचडी आपण हिरवी चटणी किंवा दहीसोबत ट्राय करा. आपल्याला नक्कीच आवडेल. आणि आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.